हॅलो, नमस्ते. हाऊ आर यू ऑल? मी पण छान आहे. आज आपण आपल्या आजूबाजूला आपण बघतो तेव्हा आपण काही लोकांना सफल म्हणतो, सक्सेसफुल. काही लोकांना म्हणतो नाही, हे फेलियर आहे, असफल आहे. हे आपण कशावरनं जज करतो? फेल्युअर किंवा असफलता म्हणजे काही अपराध आहे का? त्यांची काही चूक आहे का? हे काही क्राईम आहे का? ह्याच्याबद्दल जरासा आपण विचार करूया. कितीतरी वेळेला बघा, एकाच घरात दोन मुलं असली, एक मुलगा अगदी सफल होतो, अगदी छान, सगळेच सक्सेसफुल, आणि एक काही करत नाही, अगदी काहीतरी छोटी मोठी कामं करतो. लोकांचं त्या लोकांकडे बघण्याची नजर सुद्धा बदलते. ते वेल सेटल्ड मुलाला कसं सगळ्यांकडनं मान पान सन्मान सगळं मिळते, तसं दुसरे मुलाला मिळत नाहीये. तो सज्जन असेल, चांगला असेल, हेल्पिंग नेचर असेल, त्याचं काही असेल, म्हणजे असफलता किंवा फेल्युअर म्हणजे काही क्राईम आहे का? अपराध आहे का? मग आपण त्या लोकांशी असं का वागतो? ह्याच्याबद्दल जरासं आपण बोलूया. हे बघा, फेलियर येणं, असफलता येणं म्हणजे हे क्राईम नाहीये. आज तुम्हाला फेलियर आलं असेल, पण उद्या तुम्हाला सफलता मिळेल. तुम्ही सक्सेसफुल व्हाल. तुम्ही जरासं आपली हिस्ट्री बघा ना. थॉमस अल्वा एडिसन किती प्रयोग करावे लागले, दरवेळी तो सक्सेसफुल झाला का? नाही. इवन इलेक्ट्रिक बल्ब शोधताना सुद्धा ते ना 9,999 त्याचे प्रयोग फेल गेल्यावर पुढचा प्रयोग सफल झाला, आणि सफल झाल्यावर तो एकदम इन द सेम वे. हे सगळं सक्सेस फेलियर हे रात आणि दिवस असल्यासारखं होते, बदलत जाते. फोल्ड बघा, इन द बिगिनिंग ते काही आत्ताचे एवढे नव्हते. म्हणजे कोणी असं म्हणू शकत नाहीये सक्सेस इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट. बिलकुल म्हणत नाही, म्हणू शकतच नाही माणूस. का? म्हणजे सक्सेसफुल असलेला सुद्धा कधी थोडाफार खाली जाऊ शकतो, वेरेस नसलेला सुद्धा आज फेलियर असला तरी तो उद्या टॉपला जाऊ शकतो. आणि एक लक्षात ठेवा, तुम्हाला कधी फेलियर आलं तरी वाईट वाटून घेऊ नका. फेलियर इज मदर ऑफ सक्सेस. लक्षात ठेवा, फेलियर इज मदर ऑफ सक्सेस. आणि सेल्फ इमेज बिलकुल खराब करून घेऊ नका. काही लोक म्हणतात, ओ मला काही येत नाही, मी काय होपलेस आहे, मी काय अमुक आहे तमुक आहे. मी लोकांनी बोलताना ऐकले. असं नाहीये. आज तुम्हाला सफलता मिळाली नसेल, पण उद्या तुम्ही खूप मोठे सफल व्यक्ती होऊ शकता. त्याच्यासाठी मेहनत करा, नवीन नवीन काहीतरी शिकत जावा. गप्प बसू नका, कुडत बसू नका. आपल्या आत नाही, मला येतच नाही, मला अमुकच होत नाही. अहो, नेपोलियनला सुद्धा कधी काळी फेलियर फेस करावं लागले. त्यामुळे आज कोणालाही फेलियर आलं म्हणजे तो काही कमी समजून घेऊ नका. हे काही क्राईम नाही, हे काही अपराध नाही, आणि सक्सेस सुद्धा कोणाचाही बर्थ राईट नाहीये. अगदी किती गरिबीत, किती कष्टात जन्मलेला माणूस सुद्धा सक्सेस मिळवू शकतो. आता ते हे सक्सेस मिळवायला आपण काय करायला पाहिजे?
किंवा आपण हे फेलियर्स कसं आपण हे सक्सेसमध्ये चेंज करू शकतो. येस, आपण हे करू शकतो. पहिली गोष्ट, तुमची मनाची तयारी पाहिजे. येस, आय कॅन. मी परत परत सांगते, पहिल्यांदा आपण मनानं जिंकलं पाहिजे. तुम्ही मनानं एकदा जिंकलात का नाही, पुढे तुम्ही कृतीत सुद्धा जिंकता. तुम्ही मनानं हरलात का नाही, तुम्ही कृतीत सुद्धा जिंकत नाही. हे लक्षात ठेवा. मग ह्याला आपण काय करायचं हो मॅडम म्हणाल. अगदी सोपं आहे. प्लॅनिंग करायचं. फेलियर होणारे व्यक्ती काय करतात, काही प्लॅनिंग करत नाही, मिळेल तसं काही तसं करत जातात. नाही, आपल्याला सक्सेस मिळवायचं आहे ना, मग प्लॅनिंग व्यवस्थितपणे करा. स्ट्रॅटेजी निर्माण करा. ओके, कसं मी हे काम करणार, येईल तसं नाहीये, जे लोक येते तसं बघू असं करणाऱ्यांना कधीच सक्सेस मिळत नाही. आणि कॉन्सन्ट्रेशननं काम करा. जे काम तुम्ही करता तर फुल कॉन्सन्ट्रेशननं करा. ज्यादा रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. जबाबदारी घेतल्याशिवाय, जबाबदारीनं काम केल्याशिवाय काही घडत नाही. आणि कामात बुडून जावा कामात. आणि हे सगळं करताना सुद्धा तुम्हाला कितीतरी तुमच्या हातनं चुका होतील. त्यामुळे स्वतःचे चुकातनं शिका. फक्त स्वतःचेच नाही, लोकांच्या चुकातनं सुद्धा आपण शिकू शकतो. आणि कॉन्फिडेंट राहावा. प्रॉब्लेम्स येतात आणि जातात, तेच काय एवढा. आजचा दिवस उद्या नसतो. प्रॉब्लेम्स येतात आणि जातात. एक ना एक दिवस. म्हणजे हे प्रॉब्लेम्सला सुद्धा फेस करून, त्यांच्याशी फाईट आउट करून, त्यांच्याशी दोन हात करून मी सफल होणार आहे. आणि आपण कित्येक वेळा म्हणतो, हे बघा, सफल व्यक्तींना आम्ही म्हणतो, अहो त्यांचे भाग्यात लिहिलेलं आहे, त्यांचं भाग्य आहे. हे असं भाग्य वगैरे असते का हो? असलं तर भाग्य कशावर अवलंबून असते? भाग्य कायम आपले कर्मावर अवलंबून असते. तुम्ही चांगलं काम करा, तुमचं भाग्य उजळते. त्यामुळे कर्म आणि भाग्य हे दोन्ही एकाला एक किंवा एका नाण्याचे दोन बाजू असल्यासारखं आहे. चांगलं काम केलं, भाग्य उजळलं. काम चांगलं केलं नाही, वाईट केलं, चोऱ्या, खून, बीन सगळं केलं, काय होते? भाग्य माहित आहे आपल्याला. त्यामुळे आपलं कर्मावर अवलंबून आपलं भाग्य असते. कोणी उपजत अमुक आहे तमुक आहे असं काही लिहिलेलं नसते. आणि एकदा फेलियर आलं म्हणून कुड्यात बसू नका, दुःखात पडू नका, जीवाचं काही बरं वाईट करायचा विचार सुद्धा करू नका. का? दिवस बदलतात. आपण बघतो हे आपल्या आजूबाजूला. त्यामुळे आपले कर्मावर विश्वास ठेवा, काम करत जावा, फळ आपोआप मिळत जाते. आपले भगवद्गीतेत सुद्धा कृष्णानं काय सांगितलंय? तस सांगितलंय, कर्मण्येवाधिकारस्ते न फलेषु कदाचन. म्हणजे आपलं कर्म करत जावा तुम्ही. मला अमुक मिळते म्हणून करणार, मला तमुक मिळते म्हणून करणार नाही, असं करू नका. अगदी काम हे पूजा समजा.
काम हेच माझं दैवत समजा आणि अगदी मन लावून तेच बुडून काम करा. यश तुमचे जवळ येते. बघा तरी करून. अच्छा, हॅव ए गुड डे.